नमस्कार. ट्रेंड्स बाय मंगेश मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. इथं जे तुम्ही शिकता ते प्रत्यक्षात अनुभवता येतं, ते प्रत्यक्षात उपयोगात येतं. लिंक्डइन मास्टरी बिल्ड ब्रँड अँड बूस्ट युअर करिअरच्या पहिल्या एपिसोडमध्ये याचं नाव आहे पॉवर ऑफ लिंक्डइनच्या पहिल्या भागात आपण काय बघणार आहोत. सुरुवात सांगतो मी. पॉवर ऑफ लिंक्डइन, वाय लिंक्डइन मॅटर्स आणि हाऊ लिंक्डइन इज डिफरंट. या गोष्टीवरती मी आज बोलणार आहे. तर पाहायला गेलं तर जगाच्या पाठीवरच्या 200 देशांमधले 900 मिलियन प्लस प्रोफेशनल्स या प्लॅटफॉर्मवरती आहेत. त्याचबरोबर 67 मिलियन प्लस कंपनीज या प्लॅटफॉर्मवरती आहेत, ज्या त्यांनी आपल्या कंपनीचे पेजेस तिथे बनवलेले आहेत. त्याचबरोबर 60 मिलियन प्लस जॉब लिस्टेड इथं आहेत. आणि सांगायचं झालं तर प्रत्येक मिनिटाला इथं 9,000 पेक्षा जास्त जॉब ॲप्लिकेशन होतात. हा एवढा तगडा प्रोफेशनल नेटवर्किंगचा प्लॅटफॉर्म आहे लिंक्डइन. तर जाणून घ्या लिंक्डइन, व्हॉट इज लिंक्डइन. पहिले तर लिंक्डइन हा एक तुमचा डिजिटल प्लॅटफॉर्म पासपोर्ट आहे, जो तुमच्या प्रोफेशनल सक्सेससाठी काम करतो. राईट. प्रोफेशनल सक्सेससाठी काम करतो. तर कसं करतो तो इथं तुम्ही प्रोफेशनल्स, एंटरप्रेनर्स, त्याचबरोबर अपॉर्च्युनिटीजला तुम्ही एका जागेवरती सगळ्या संधी शोधू शकता. तुम्ही वेगवेगळ्या एंटरप्रेनर्सला म्हणा, कंपनीजला म्हणा किंवा प्रोफेशनल इथं शोधू शकता. जिथं तुमची ड्रीम कंपनी असेल तिथं तुम्ही अप्लाय करण्यासाठी. इथं कुणाला काय मिळतं तर जॉब सिकर्ससाठी मिळत आहे तर पहिले व्हिजिबिलिटी आणि दुसरं आहे ते अपॉर्च्युनिटीज. त्याचबरोबर स्टुडंट्सला मिळते इंटर्नशिप्स आणि मेंटॉर्स आणि एंटरप्रेनर्ससाठी मिळतात क्लायंट्स आणि इन्व्हेस्टर. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर लिंक्डइन, आता माझ्या काळात मला आठवतंय मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो होतो तर ग्रॅज्युएशनच्या काळानंतर, ग्रॅज्युएट झाल्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्रांकडे माझा रेझ्युमे बनवून पाठवला होता की माझा मुलगा ग्रॅज्युएट झाला आणि त्यासाठी नोकरी बघायची आहे. राईट. तर हे आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये आपण हे बघितलं असेल किंवा आपण आता थोडंसं आपण जसं 2020 नंतर 2025च्या काळात येतो तर त्यावेळेस आपल्याला कदाचित आपल्या अल्युमनाईजना आपण रेफर करतो की सर मी तुमच्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि मी तिथून ग्रॅज्युएट झालो आहे आणि मला नोकरीसाठी तुमच्याकडून काय संधी मिळू शकते का, किंवा फ्रेशरसाठी असं तर इंटर्नशिप असेल किंवा मेंटरशिप मिळू शकते. त्याचबरोबर तुमच्या कंपनीचं पेज जिथं तुम्ही बनवू शकता लिंक्डइनवरती, त्यातून तुम्हाला इन्व्हेस्टर्स असतील, क्लायंट्स असतील किंवा तुमचं प्रोडक्ट सर्व्हिसेस ह्याचं पोर्ट्रे करू शकता आणि तुमचं तिथं 100% तुमच्या व्यवसायाला गती मिळण्यासाठी लिंक्डइन हा अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म आहे. पुढे जर बोलायचं झालं तर हाऊ लिंक्डइन इज डिफरंट. राईट. इट्स नॉट अबाउट फॉलोअर्स, इट्स अबाउट कनेक्शन्स. इथून तुम्ही कनेक्शन्स जोडता प्रत्येक जणाशी. तुमचे अल्युमनाईज असतील, तुमच्या कॉलेजमधले, त्याचबरोबर तुम्ही कंपनीमध्ये जर काम करत असाल तर तुमचे रेफरन्सेस असतात की जिथं ज्यांच्यावर तुम्ही कनेक्टेड आहात, ज्यांच्याशी तुमचं इंटरॅक्शन होतात तुमच्या कामानिमित्त, ते लोक तुमचे कनेक्शन्स असतात. त्याचबरोबर त्यांच्या रेफरन्समधले जे लोक त्यांचे कनेक्शन असतात ते तुमचे सेकंड कनेक्शन असू शकतात, त्याचबरोबर थर्ड कनेक्शन असू शकतात. अशा प्रकारे कनेक्शनचे लेयर्स असतात ज्यामधून तुमची विजिबिलिटी येऊ शकते. त्याचबरोबर इट्स नॉट अबाउट परफेक्शन, इट्स अबाउट कंटिन्युअस प्रोग्रेस. म्हणजे काय तर तुम्ही काय करता लिंक्डइनवरती, त्या प्रोफाईल जेव्हा तुमचं प्रोफाईल बनवता तर त्या प्रोफाईलमधून तुम्ही तुमचं प्रोफाईल पेजमध्ये तुम्ही तुमच्या अचिव्हमेंट्स असतील, तुम्ही केलेली कामं असतील, त्याचबरोबर तुम्ही केलेले आणखीन काय लर्निंग कोर्सेस असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही तिथं सर्टिफिकेशन तुम्ही पोर्ट्रे करू शकता. जेणेकरून जेव्हा एम्प्लॉयर किंवा रिक्रुटर जेव्हा तुम्हाला शोधत असतो आणि त्याच्यामध्ये त्याला पाहायला मिळतं की तुम्ही काय तुमची कॅपॅसिटी आहे, कॅपॅबिलिटीज काय आहेत, तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी काय हँडल केलं, या सर्व गोष्टींवरती तो आपल्याला तिथं गाईड करायला लिंक्डइनवरती आपल्याला हा डिजिटल पासपोर्ट जसं म्हणलं प्रोफेशनल सक्सेससाठीचा, तिथं आपण ह्या गोष्टी मांडू शकतो आणि आपल्या प्रगतीसाठी हे काम खूप चांगलं करतं. इट्स नॉट अबाउट एंटरटेनमेंट, बिलकुल नाही. का तर तिथं काय रील्स बघायला मिळत नाहीत किंवा तिथं काय असे सोशल पोस्ट नसतात ज्याच्यावर तुम्ही डायव्हर्ट होऊ शकतो तुमच्या प्रोफेशनल इंटिग्रिटीमधून. इट्स अबाउट एम्पॉवरमेंट. जसं मी सांगितलं की जेव्हा तुम्ही तुमचं लिंक्डइनचं प्रोफाईल हे खूप चांगल्या प्रकारे त्यामध्ये दाखवू शकता, ह्याच्याबद्दल आपण पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये तर बोलणार आहोतच की हाऊ टू मेक युअर पॉवरफुल प्रोफाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला हे आणखीन सांगेनच मी, पण तत्पूर्वी सांगेन की तुमचं प्रोफाईल ज्यामध्ये तुम्ही तुमच्या अचिव्हमेंट्स, तुमच्या कॅपॅसिटीज, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, तुम्ही केलेले लर्निंग कोर्सेस, त्याच्याबद्दलच्या ह्या सर्व माहिती जेव्हा तुम्ही तिथे भरता, त्याचबरोबर तुम्हाला कोणी रिकमेंड करतं, कधी काही तुम्हाला रिकमेंडेशन तुम्ही देता, तुम्ही कुठल्या अवॉर्ड सेरेमनीमध्ये तुम्हाला काय अवॉर्ड मिळाला असेल तर त्यात तुम्ही फीचर झाले असाल तर ते तुम्ही तिथं मांडू शकता, जेणेकरून तुमची एक एम्पॉवरमेंट होती, तुमच्याबद्दलची एक डिजिटल प्रोफाईल, डिजिटल रिझ्युमे तयार होतो की जो रिक्रुटर्सला, एम्प्लॉयर्सला पाहायला मिळू शकतो. एंटरप्रेनरसाठी जर बोलायचं झालं ह्याच बाबतीत तर तुमचे प्रोडक्ट सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळाले अवॉर्ड्स असतील, तुम्ही तुमच्या अवॉर्ड्स किंवा तुम्ही केलेले अचिव्हमेंट्स असतील, सेल्स बद्दल असतील किंवा तुमच्या टीमनं काही काम केलं असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही तिथं मांडू शकता. कारण की एंटरप्रेनरसाठी फक्त सेल्स हा पार्ट नाही तर कदाचित तुम्हाला चांगले एम्प्लॉईज सुद्धा हवे असतील तर त्यासाठी तुम्ही तुमच्या कंपनी हाऊ इट इज गुड फॉर वर्क हे दाखवू शकतात तुमच्या लिंक्डइनच्या प्रोफाईलमधून. पुढच्या भागात आपण बघणार आहोत पॉवर ऑफ लिंक्डइनच्या पुढच्या भागात
की ज्याच्यामध्ये टू ऍक्टिव्ह प्रेझन्स टू ऍक्च्युअल सक्सेस, जी तुमची लिंक्डइनची ब्लू प्रिंट असू शकते. या लर्निंग अपॉर्च्युनिटीसाठी लाईक, शेअर आणि ट्रेंड्स बाय मंगेशला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या व्हॅल्युएबल कमेंट्स, आपले काही क्वेरीज असतील त्या सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये टाका. मी तुम्हाला त्याच्याबद्दल उत्तर देत राहीन. धन्यवाद. आपला दिवस शुभ जावो.